नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPC कंबाईन ग्रुप बी प्रिलियम्स 2025 बद्दल अपडेट बघणार आहोत, जी की 4 जानेवारी 2026ला परीक्षा झाली होती। त्याबद्दल आपण अपडेट बघणार आहोत। ह्या अपडेटमध्ये आपण कट ऑफ किती लागेल आणि ज्यांना 50 पर्यंत मार्क्स आहेत त्यांनी काय करावं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल। आणि जे पण विद्यार्थी मित्र या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर सर्वात प्रथम आपण फॅक्टर्स बघणार आहोत ज्याच्यावरून आपण कट ऑफ सांगणार आहे। तर सर्वात पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे वॅकन्सीचा। आता वॅकन्सीच्या ज्या आहेत जवळपास ठीक आहेत आणि ह्याच्यामध्ये वाढ होऊ शकते। त्या म्हणजे SRच्या जागा ॲड होणार आहेत आणि STIसाठी ओपनच्या जागा ॲड होतील। त्यामुळे जवळपास कट ऑफ अजून थोडाफार कमी येऊ शकतो। दुसरी गोष्ट म्हणजे मागील वर्षाचा कट ऑफ बघूया आपण किती होता। हे बघा, 2024च्या प्रीचा कट ऑफ होता 62.50 ओपनचा आणि फिमेलचा होता 59.25 कट ऑफ होता। हा तुम्ही कट ऑफ बघू शकता। SCचा 61.50 होता, STचा 56.50 होता। बाकीचे कट ऑफ बघू शकता तुम्ही। ओपनचा बघा कट ऑफ 62.50 होता आणि हा 62.50 लागण्यामागचं कारण काय होतं तर पेपर हा इझी होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॅथ्स इझी होतं। ज्या पण पेपरमध्ये मॅथ्स हे इझी येतं त्यावेळेस कट ऑफ हा वाढत असतो। कट ऑफचा ग्राफ फक्त करंट अफेअर्स सोडलं तर बाकीचं सर्व मॉडरेट टू इझी टू मॉडरेट होतं। फक्त करंटच हार्ड या लेवलमध्ये होतं मागच्या वर्षी। त्यामुळे जो कट ऑफ होता तो 62.50 होता। पण ह्यावेळेस पेपर हा मॉडरेट टू हार्ड लेवलचा होता। वन लाइनर कमी होते आणि मल्टीलाइनर जास्त होते। त्यामुळे विद्यार्थ्यांना मॅथ्ससाठी टाईम कमी भेटला। काही विद्यार्थी तर मॅथ्सपर्यंत पोहोचूसुद्धा शकले नाहीत। त्यामुळे मी तुम्हाला मगाशी सांगितलं जेव्हा मॅथ्समध्ये कमी येतील तेव्हा कट ऑफ आपोआप कमी होईल। आणि पॉलिटीमध्ये पण पॉलिटी आणि मॅथ्स हा तुमचा कट ऑफ वाढवतो। त्यामुळे ह्याच पेपरमध्ये मॅथ्सच अवघड आल्यामुळे कट ऑफसुद्धा कमी येणार आहे। तर आपण आता एक्झाम लेवलसुद्धा बोललो। एक्झाम लेवल ही मॉडरेट टू हार्ड लेवल होती, त्यामुळे कट ऑफसुद्धा कमी येणार आहे। आता ह्याच्यामध्ये अजून एक फॅक्टर आहे तो म्हणजे आंदोलनाचा। आता विद्यार्थ्यांचं काय झालं होतं, जो आठवडाभराचा जो असतो ज्या वेळेत त्यांची रिव्हिजन असते, रिव्हिजनचा जो पिरियड असतो ती रिव्हिजनच पडलेली नाही काही विद्यार्थ्यांची। त्यामुळे ते रिव्हिजन पडल्यामुळे तो 2-3 मार्काचा जो किंवा 3 ते 4 मार्काचा फरक त्यांच्यामध्ये जाणवला आहे त्या रिव्हिजनमुळे। त्यामुळे हा सुद्धा एक फॅक्टर होऊ शकतो कमी कट ऑफ लागण्याचा आंदोलनाचा, तेही तुम्हाला माहीत आहे। तर आता आपल्या मेन मुद्द्यावरती येऊया, कट ऑफ किती लागेल ते तुम्हाला सांगतोच। हा मागच्या वर्षीचा कट ऑफ होता आणि जो 2025मध्ये जो लागणार आहे कट ऑफ तो 53 लागेल ±1, म्हणजे एकतर 52, 53 किंवा 54 हा कट ऑफ असणार आहे, ह्या लक्षात ठेवा। आणि हा कट ऑफ जो सांगितलेला आहे हा अंदाजित कट ऑफ आहे आणि कोणीही ॲक्युरेट कट ऑफ सांगू शकत नाही। हा फक्त अंदाजित कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा। आता जसं आपण मगाशी बोललो आपण की ज्यांना 50पर्यंत किंवा 50च्यापेक्षा थोडेफार जास्त मार्क्स आहेत त्यांनी काय करावं, तर त्यांच्यासाठी सांगतो ज्यांना पण 50पर्यंत किंवा 50+ मार्क्स आहेत त्यांनी सरळ इंग्लिश आणि मराठीचा अभ्यास चालू करा। कारण की काही सांगता येत नाही, आयोगाचा कट ऑफ कमीसुद्धा लागू शकतो किंवा मी सांगितलं त्याच्यापेक्षा जास्तही लागू शकतो। पण ह्यावेळेस कट ऑफ कमी लागणार आहे हे 100% आहे। 57+ जाणारच नाही कट ऑफ, 53च्या आसपास लागणार आहे कट ऑफ, ही गोष्ट लक्षात ठेवा। आता 50च्या आसपास आहे त्यांनी मराठी इंग्लिश का करा सांगतो मी, तर जर तुमचं झालंच
बाय एनी चान्स जर झालंच तर असं व्हायला नको की तुमचा अभ्यासच नाही. त्यामुळे तुम्ही मराठी इंग्लिश करा चालू आणि तुम्हाला हे मराठी इंग्लिश सरळ सेवेसाठी उपयोगी ठरणार आहेत. जसे की आता नगर परिषद आणि बॉम्बे हायकोर्ट या दोन्ही परीक्षेसाठी तुम्हाला मराठी इंग्लिश उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही मराठी इंग्लिशचा अभ्यास चालू करा. आणि जे पण मी कट ऑफ सांगितला 53,000 ह्याच्या प्लस जे पण आहेत त्यांनी तर 100% अभ्यास चालूच करा म्हणजे कराच. त्यांनी कुठल्याही गोष्टीचा वेळ वाया न घालवता कुठल्याही गोष्टीमध्ये वेळ वाया न घालवता अभ्यासाला सुरुवात करा. कारण की हा वेळ परत तुम्हाला येणार नाही. कॉम्पिटिशन वाढत आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचा अभ्याससुद्धा वाढवावा लागणार आहे. जो तुम्ही कट ऑफ बघताय मेन्सचा जो कट ऑफ वाढतो आहे त्याच्यानुसार तुम्हाला सुद्धा तुमचा अभ्यास वाढवावा लागणार आहे. तर ही होती आपली अपडेट आणि आपला कट ऑफ अजून एकदा सांगतो 53 हा आपला कट ऑफ आहे. ±1 कट ऑफ होऊ शकतो. ±1. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर आपल्या अजून टेलिग्राम चॅनलवर जॉईन झाला नसाल तर नक्की जॉईन व्हा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. आणि जर तुमचा स्कोर किती येतो आहे पहिल्या आन्सर कीने ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला मी त्या कमेंट बॉक्समध्ये सांगेल की तुमचं होतं की नाही हे तुम्हाला मी तिथे सांगून देईल. त्यामुळे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अजून तुमचे काही डाऊट असतील अभ्यासाबद्दल किंवा या व्यतिरिक्त तुमचे अजून काही डाऊट असतील तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. जय हिंद.